सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी अर्थ. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कोणत्या प्रकारे अर्जुनाने शंका केली ते ऐका. मग अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही जे काही आता बोलला ते मी सर्व लक्षपूर्वक ऐकले. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विचार करून पाहिले असता कर्म आणि करता ही उरतच नाही. तर हे जर तुझे निश्चित मत असेल तर मग पार्था तू युद्धच कर असे मला का सांगता? ह्या भयंकर कर्मात मला घालताना तुम्हाला लाज वाटत नाही काय? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व कर्माचा तूच निषेध करतोस आणि माझ्याकडून मात्र हिंसात्मक कर्म करवित आहेस. हे योग्य आहे का? तर ऋषिकेशा, ह्याचा तू विचार कर. मला तर असे वाटते की तू आत्मज्ञानापुढे इवलेशा देखील कर्ममार्गाला मनातून मान देत नाहीस व एकीकडे माझ्या हातून ही एवढी भयंकर हिंसा करवित आहेस. देवा, तूच जर असे संदेहकारक बोलू लागलास तर आम्ही अज्ञान्यांनी काय करावे? तर आता सर्व विचार संपला असे म्हणण्याची वेळ आली आहे. ह्यालाच जर अज्ञाननाशाचे उपदेश म्हणावे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून निराळे ते काय आहे? आता आमची आपणापासून आत्मबोध करून घेण्याची इच्छा पूर्णच झाली म्हणायची, अर्थात नाही. जसे आंधळ्यास आडवाटेला लावावे किंवा आधीच माकड आणि त्यात त्याला मादक पदार्थ पाजावे, तसा तुझा हा उत्तम उपदेश आम्हास फार चांगला लाभाला म्हणायचे. मला आधीच काही समजत नाही, त्यातून मी ह्या मोहाने ग्रस्त झालो आहे. म्हणून तर तुला श्रीकृष्णा सारासार विचार काय तो विचारला. तो तुझे एक एक पाहावे ते सर्व नवलच. तुझ्या उपदेशात साराच घोटाळा. तू शरणागत असे वागावेस का? आम्ही शरीराने, मनाने व जीवाभावाने तुझ्या बोलण्यावर भरोसा ठेवावा आणि तूच जर असे करू लागलास तर मग आटोपलेच म्हणायचे. अर्जुन म्हणाला, आता अशाच प्रकारे जर तू बोध करणार असेल तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणायचे. आता येथे ज्ञान संपादन करण्याची आशा कशाची? ज्ञान संपादन करण्याची हौस तर खरोखरच संपलीच. परंतु यात उलट एक असे झाले की माझ्या मनाची प्राप्त असलेली स्थिरता जाऊन माझे मन जास्त घोटाळ्यात पडले. श्रीकृष्णा, तुझी काय लीला आहे हे मला काही कळत नाही. कदाचित या उपदेशाच्या मिशाने तू माझे मनही पाहतोस की काय? किंवा तू आम्हाला फसवतही असेल अथवा गुडार्थाने ब्रह्मस्वरूपही सांगितले असेल. यात खरे काय? हे विचारपूर्वक पाहिले तरीही निश्चित असे मला काही कळत नाही. देवा, आता मी अशी विनंती करतो की हा उपदेश असा गुडार्थाने सांगू नकोस. महाराज, आपला विचार असेल तो मला अडाण्यालाही समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगा. श्रीकृष्णा, मी अतिशय मंदबुद्धी आहे, पण अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक काय असेल ते सांगा. रोग नाहीसा व्हावा म्हणून औषध तर द्यावेच, परंतु ते औषध जसे मधुर व अतिरुचकर असावे तसे सर्व अर्थाने परिपूर्ण व आचरणास उचित योग्य असे तत्व तर सांगावे. पण ते असे सांगावे की जेणेकरून माझ्या मनाला त्याचा निसंदिग्धपणे पूर्ण बोध होईल. देवा, तुमच्यासारखा सद्गुरू आज मला मिळाला आहे, तेव्हा आज मी आपल्या मनाची इच्छा तृप्त करून का घेऊ नये? तू आमची माय आहेस तर मग ह्या ठिकाणी मी भीड कोणाची धरू? दैवयोगाने कामधेनूचे दुपटे जर प्राप्त झाले तर तेथे इच्छित वस्तू मागण्यास कमी का करावे? किंवा चिंतामणी हातीला आला तर मग इच्छित वस्तू मागण्याचे संकट का पडावे? आपल्याला जे अपेक्षित असेल ते का मागू नये? हवे ते इच्छू नये काय? अमृत सिंधूची काठी येऊन उभे राहून अमृत न पिता तहानेने तडफडावे तर मग अमृत सिंधूजवळ येण्याचे श्रम तरी का करावे? तुझी अनेक जन्मजन्मांतरामध्ये उपासना अर्थात निष्काम सेवा केल्यामुळे दैवयोगाने आज जर तू मला लाभला आहेस तर मग परमेश्वरा, माझ्या इच्छेप्रमाणे तुझ्यापाशी मी वाटेल ते का मागू नये? देवा, आज माझ्या मनातील हेतू पूर्ण फलीभूत होण्याचा हा दिवस आहे. आज माझ्या सर्व इच्छाचे जीवित परिपूर्ण सफल झाले व आज माझे पूर्व पुण्य यशास फळद्रुपतेस आले व माझे सर्व मनोरथ आज सिद्धीस गेले असे मी समजतो. हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण आश्चर्याने विस्मय पाहून म्हणतात, अर्जुना, तुला मी कर्म करण्याविषयी जे थोडक्यात सांगितले त्यात थोडा गभीरार्थ होता. देव आपल्याकडे थोडा कमीपणा घेऊन असे सांगतात की मला प्राधान्याने कर्ममार्गच सांगायचा होता, कारण तो ईश्वरार्पण रूप कर्ममार्ग सांगताना प्रसंगानुसार जो सहज साख्य ज्ञानांच्या मताचा सिद्धांत व ज्ञानमार्गाची व्यवस्था महती ज्या हेतूने आम्ही सांगू गेलो तो आमचा सांगण्यातला हेतू तो जाणलाच नाहीस, म्हणून व्यर्थ रागवलास. असो तर आता हे ध्यानात ठेव की सांख्य ज्ञानयोग आणि बुद्धियोग निष्काम कर्मयोग हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत. या लोकात हे दोन्ही मार्गाचे संप्रदाय माझ्यापासूनच अनादिसिद्ध पूर्वापार प्रकट झालेले आहेत.
त्यापैकी एका संप्रदायालाच ज्ञानयोग म्हणतात. त्याचे आचरण आत्मानात्म विचार संपन्न ज्ञानी लोक करतात आणि त्यात चैतन्याची आत्मतत्वाने ओळख होता क्षणीच ते तद्रुपदेश परमात्म स्वरूपास तन्मयतेने प्राप्त होतात. दुसऱ्यास कर्मयोग म्हणतात असे समज. त्या योगात तत्पर निष्णात होऊन मुमुक्षुजन परमगतीला पावतात, पण उशिरा. अवकाशाने म्हणण्याचे कारण म्हणजे निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी, विविदिशा, हरिसद्गुरु कृपा आणि ज्ञानाद्वारा मोक्षास पावतात. तयार असलेल्या किंवा तयार करावयाच्या अशा दोन्ही अन्नाच्या भोजनापासून जशी सारखीच तृप्ती होते, तसे हे मार्ग तर दोन आहेत, पण ते परिणामी एकाच ठिकाणी आत्मस्वरूपी मिळतात. किंवा जशा पूर्व पश्चिम दिशाकडे वाहणाऱ्या नद्या वाहतेवेळी भिन्न दिसतात, परंतु समुद्रात मिळण्याच्या वेळेस अखेरीस त्या एक समुद्ररूप होऊन जातात, तशी ही दोन्ही सांख्य व बुद्धियोग मते एकाच तत्वप्राप्तीची साध्याची सूचक आहेत. परंतु त्यांचे उपासनानुष्ठान मात्र उपासकांच्या योग्यतेवर अवलंबून आहे. जसा पक्षी एका उड्डाणाबरोबर झाडाचे फळ प्राप्त करून घेतो, पण त्याच वेगाने मनुष्यास ते फळ प्राप्त कसे करून घेता येईल? तो हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाता जाता तो काही वेळाने त्या मार्गाच्या आधारानेच फळाजवळ खात्रीने पोहोचेल व ते फळही प्राप्त करून घेईल. त्याप्रमाणे सांख्य ज्ञान मार्गाचा आश्रय करून ते ज्ञानी विहंगम न्यायाने पक्षाच्या गतीप्रमाणे तत्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात. दुसरे जे कर्मयोगी ते कर्ममार्गाच्या आधाराने पिपीलिका मार्गाने वेदविहित अशा आपल्या वर्णाश्रम धर्माचे आचरण करून काही काळाने अंतःकरण शुद्धी, ब्रह्मात्मैक्य ज्ञान इत्यादी द्वाराने परंपरेने मोक्षरूप पूर्णतेस प्राप्त होतात. शिवाय कोणीही मनुष्य वेदविहित कर्माचा आरंभ न करताच आरंभापासूनच विहित प्राप्त कर्मे टाकून देईल व जर सिद्ध ज्ञानवानाप्रमाणे आपले नैष्कर्म्य होऊ म्हणेल, तर निश्चयाने त्या कर्महीनास नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त होता येणार नाही. अर्जुना, ज्याला वेदविहित कर्मे आहेत फक्त ती टाकावीत व तेवढ्यानेच निष्कर्मे कृतार्थ होऊन असे म्हणणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. नदी दुथडी भरली व ती उतरून पलीकडे जाण्याची तीव्र आवश्यकता आहे, तेथे नावेचा त्याग करून म्हटले तर कसे जाता येईल? किंवा भोजनापासून ज्यास तृप्तीची इच्छा आहे त्याला स्वयंपाक न करून कसे चालेल? अथवा स्वयंपाक तयार असलेले अन्न न खाता कसे चालेल? तृप्ती कशी होईल? जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे असणारच असे समज. तीच तृप्ती प्राप्त झाली म्हणजे आत्मसंतोष झाला की ते कर्म करणे सहजच थांबते. म्हणून पार्था, त्याला नैष्कर्म्य स्थितीची परमात्मा प्राप्तीची तीव्र इच्छा आहे. ज्याला नैष्कर्म्य स्थितीची परमात्मा प्राप्तीची तीव्र इच्छा आहे त्याला वेदविहित कर्माचरण सोडणे कधीही योग्य होणार नाही. आणि दुसरे असे की आपल्या इच्छेनेच कर्माचा स्वीकार केला की ते घडते व त्याचा त्याग केला की कर्माचा त्याग होतो, असे आहे. हे व्यर्थ बहकल्यासारखे काहीतरी बोलणे आहे. ह्याचा नीट विचारपूर्वक उलगडा करून पाहिला तर नुसते कर्म करण्याचे टाकल्याने कर्माचा त्याग होत नाही, असे तू निसंशय पक्के समज. जोपर्यंत प्रकृतीचा प्रकृतिकार्य देहेंद्रियाचा संबंध आश्रय आहे तोपर्यंत मी कर्मानुष्ठान करीन किंवा कर्माचा त्याग करीन हे म्हणणे अज्ञानपूर्वक मूर्खपणाचे आहे. कारण जेवढे म्हणून कर्म घडते व सर्व स्वभावता सत्वदी गुणांच्या अधीन आहे असे पहा की जेवढे म्हणून वेदविहित कर्मे आहे तेवढे सर्वच्या सर्व आपण द्वेषाने हट्टाने करावायचे सोडून दिले तरी कर्म करण्याचे देहेंद्रियादी उपाधीचे स्वाभाविक धर्म नाहीसे झाले आहेत असे होईल काय? जरी विहित कर्माचा त्याग हट्टाने केला तरी कानाने ऐकण्याचे बंद झाले आहे का? डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे का? नाकपुड्या बुजून जाऊन त्या वास घेण्याच्या झाल्या आहेत का? किंवा प्राणपान वायूच्या गती मंद झाल्या आहे का? मनाचे संकल्प विकल्प करणे हे पार थांबले आहे का? अथवा प्राणधर्म भूकतहान ह्यांची इच्छा नाहीशी झाली आहे का? किंवा स्वप्न व जागृती या अवस्था बंद झाल्या आहे का? पाय चालण्याचे विसरले आहे का? पण जन्ममरण चुकले आहेत का? हे कोणतेच व्यापार बंद राहत नाहीत, तर मग सोडले ते काय? म्हणून प्रकृतीचा आश्रय करणाऱ्या देहाभिमानाकडून कर्मत्याग कधीही होणार नाही. कर्म हे पराधीनपणाने म्हणजे शरीरातील प्रकृतीच्या गुणामुळे होत असते. म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अगर कर्म सोडीन अशा अंतःकरणाने आग्रह धरणे व्यर्थ आहे. कुणी रथात आरूढ झाल्यावर मग जरी स्वस्थ बसला असला तरी तो रथाच्या अधीन असल्यामुळे सहजच रथाच्या फिरण्यामुळे त्याचेही हिंडणे फिरणे जसे घडत असते. किंवा झाडाचे वाळलेले पान आपण स्वतः
निश्चेष्ट क्रियारहित असताही ज्याप्रमाणे वायूच्या वेगाने उंच उडून उंच आकाशात इकडे तिकडे भ्रमण करते, त्याप्रमाणे प्रकृती व तत्कार्य शरीरादिकांच्या आश्रयाने व कर्मेंद्रियाच्या विकाराने निष्कर्म्य स्थितीला पोचलेला पुरुषही नेहमी शारीरिक कर्म करतो. म्हणून जोपर्यंत जीवाला शरीराचा मायेचा संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे कधीही शक्य नाही. असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हणतील तर त्यांचा तो पोकळ आग्रह मात्र उरेल. वेदविहित कर्माचा त्याग करतात, पण केवळ कर्मेंद्रियाचा निग्रह करून एवढ्यानेच जे पुरुष कर्मातीत अवस्थेस प्राप्त होऊ इच्छितात त्यांना कर्मत्याग तर मुळी घडत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये कर्तव्यबुद्धी शेष असते. तरी पण कर्मातीत झाल्याचे वरवर भिकार नाटक दाखवितात. खरोखर ते मात्र निव्वळ ढोंग दैन्य आहे असे समज. पार्था, असे असतील ते लोक नेहमी खरोखर केवळ विषयासक्त असतात असे निसंशय जाण. आता अर्जुना, प्रसंगप्राप्त अशी तुला खऱ्या निरीच्छ नैष्कर्म्य सिद्धीस पावलेल्या मनुष्याचे लक्षणे सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. जो अंतर्यामी दृढ ब्रह्मात्मैक्य परोक्ष ज्ञानाने निश्चल व परमात्म्याच्या ठिकाणी गडून तल्लीन असतो आणि तो बाह्यता लोकाचाराप्रमाणे इह लौकिक व्यवहार करीत असतो, तसाच तो इंद्रियांना कर्मप्रवृत्तीविषयी आज्ञा करीत नाही आणि विषयांची भीतीही बाळगीत नाही. ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करावायची त्या सर्व प्राप्त कर्माचा अव्यय अनादर करीत नाही. कर्मेंद्रिय आपापली कर्मे करीत असताना तो पुरुष त्यांना आवरीत नाही, हे खरे, पण इंद्रियाच्या विकाराच्या अधीन किंवा त्यामुळे लिप्त होत नाही. तो कोणत्याही वासनेने आकळला जात नाही व त्याचे मन अविवेकरूप मळाने मलिन होत नाही. कमळाचे पान जसे रात्रंदिवस पाण्यात असूनही पाण्यात भिजत नाही, त्याप्रमाणे बाह्यता संसारामध्ये राहून तो इतर जनांसारखा दिसतो, पण आतून अलिप्त असतो. ज्याप्रमाणे पाण्याच्या संगतीने सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही त्याचे प्रतिबिंब पाण्यात मात्र दिसते, त्याप्रमाणे वर कांती पाहता तो मनुष्य साधारण अज्ञानाप्रमाणे कर्म करणारा दिसतो. बाकी त्याची खरी स्थिती कोणती ते विचारपूर्वक पाहिले असता कोणतीही कल्पना करण्याची सोय नाही. अशा लक्षणांनी जो युक्त असलेला पुरुष तुला दिसेल तो आशापाशरहित व तोच मुक्त आहे असे समज. अर्जुना, तोच तो योगी होय की ज्याची जगात विशेष स्तुती केली जाते, म्हणून तू असा हो असे मी तुला सांगतो. तू आपल्या मनाला आवरून धर व अंतर्यामी स्थिर बुद्धी हो, मग ही कर्मेंद्रिये आपापले व्यापारात कुशल प्रवृत्त होवोत. म्हणून कर्मरहित होणे हे देहाभिमानाला येथे संसारात संभवनीय नाही. मग त्याने शास्त्रविरुद्ध आचरण का करावे ह्याचा तू विचार कर. म्हणून जे योग्य व समयानुसार प्राप्त झालेले कर्म असेल ते कर्म तू फलहेतू सोडून अर्थात निष्काम बुद्धीने कर. अर्जुना, निष्काम कर्माचरणातील आणखी एक कौतुक आहे, हे तुला माहीत नाही, ते हे की निष्काम बुद्धीने केलेले हे सर्व कर्म बंधनापासून म्हणजे संसारातून सहजच सोडविणारे होते. आपल्या धर्माप्रमाणे आचरण करणे हाच नित्य यज्ञ आहे असे समज. म्हणून वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन केले असता त्यात पापाचा रिघाव होत नाही. प्राण्यांकडून जेव्हा हे स्वधर्माचरण टाकले जाते आणि वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती व प्रवृत्ती निर्माण होते तेव्हा त्यास संसारबंध प्राप्त होतो व जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो. म्हणून स्वधर्माप्रमाणे आचरण करणे हाच अखंड यज्ञ याजन आहे असे समज. आणि जो पुरुष हा यज्ञ करतो त्याला केव्हाही बंधन प्राप्त होत नाही. हे सर्व लोक जे कर्माने बांधले गेले आहेत ते स्वकर्माला चुकले म्हणून ते कर्मपाशात गुंतून परतंत्र झाले आहेत. पार्थ, आता तुला मी ह्याविषयी एक कथा सांगतो, ती ऐक. प्रथम ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी ही आदी संस्था निर्माण केली त्यावेळेस सर्व मानवादी प्राणी व त्यांनी नित्य आचरण्याचे यज्ञादी धर्म हे दोन्ही बरोबरच उत्पन्न केले. परंतु ते यज्ञ धर्मस्वरूप गहन सूक्ष्म असल्यामुळे प्रजांना ते समजले नाहीत. तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली की देवा, या लोकात आम्हाला काय तरुणोपाय आहे. तेव्हा तो भगवानाच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव त्या लोकांना म्हणाला, तुमच्या वर्णाश्रम विशेषाप्रमाणे आम्ही पूर्वी स्वधर्म नियमित केले आहेत, त्याप्रमाणे त्याचे तुम्ही आचरण करा, म्हणजे तुमच्या मनातील हेतू सहजच पूर्ण होतील. त्याखेरीज तुम्ही व्रतवैकल्ये करू नका, उपास-तापास करून शरीरास कष्ट देऊ नका, वर तीर्थयात्रेकरिता कोठेतरी दूर जाण्याचे श्रम करू नका. योगादिक साधने तसेच कामनिक देवताराधना व
मंत्रतंत्रादी अनुष्ठाने कदाचित करण्याच्या नादी लागाल, पण असे करू नका. स्वधर्म टाकून इतर देवास भजू नका व ह्या गोष्टी धर्म समजून करू नका. फक्त तुम्ही आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे सहज प्राप्त धर्म सांगितला त्या स्वधर्म स्वरूप यज्ञाचे सुखाने अनुष्ठान करा. ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीची सेवा निष्काम बुद्धीने करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने निर्हेतुक चित्ताने आचरण करा. सत्यलोकाधिपती ब्रह्मदेव म्हणाले, या प्रकारे स्वधर्माचे आचरण हाच एक तुमचा यज्ञ आहे, म्हणून तोच एक तुम्हाला आचरण करण्यास योग्य आहे. तुम्ही जर स्वधर्माने वागाल तर तो धर्मच कामधेनूसारखा इच्छित फल पुरविणारा होईल. मग हा कामधेनू तुम्हाला कधीही अंतर देणार नाही, कारण या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवतांना संतोष होईल आणि मग त्या तुम्हाला इच्छित विषय फल देतील. अशा रीतीने स्वधर्म आचरण रूप पूजेने सर्व देवतागणांचे पूजन केले असता त्या तुम्हाला अप्राप्य वस्तूची प्राप्ती करून देईन. मग प्राप्त वस्तूचे संरक्षण रूप क्षेमही निसंशय करतील. तेव्हा तुम्ही देवांना भजाल तर देवही तुम्हावर संतुष्ट होतील आणि अशा प्रकारे एकमेकावर जेव्हा प्रेम जडेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीत जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छित गोष्टीही पूर्ण होतील. तुम्ही वाणीने जे बोलाल ते सिद्ध खरे होईल आणि तुम्ही दुसऱ्यांना आज्ञा करणारे व्हाल व महारथी नेहमी तुमच्या दासी होऊन तुम्हाला सेवा घ्या, आपली काय आज्ञा आहे असे विचारतील. ऋतुपती अशा वसंत ऋतूचे दारात त्याप्रमाणे वनशोभा ही आपल्या फलपुष्प भाराच्या लावण्यासह निरंतरतेचे वास्तव्य व सेवा करते. तुम्ही जेथे असाल तेथे सर्व सुखासह मूर्तिमंत दैवच तुमचा शोध करीत तुमच्या मागोमाग येईल. अशा रीतीने जर तुम्ही एकनिष्ठेने स्वधर्माचे आचरण कराल तर तुम्ही सर्व ऐश्वर्ययुक्त होऊन पूर्ण काम व्हाल. अर्थात तुम्हाला कसलीही इच्छा राहणार नाही. त्याहून उलट पक्षी सकल संपत्ती प्राप्त झाली असता जो कोण विषय सेवनाच्या गोडीला आसक्त होऊन उन्मत्त इंद्रियाच्या स्वैरवर्तनास अनुमोदन देऊन त्यांच्या सांगीप्रमाणे वागतो, यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी जीही आपल्यास पूर्ण संपत्ती दिली त्या संपत्तीने व स्वधर्माचरणाने जो सर्व व्यापक ईश्वरास भजणार नाही, जो अग्नीत आहुती देणार नाही, देवतापूजन करणार नाही, यथायोग्य काळी ब्राह्मणास भोजन घालणार नाही, अथवा गुरुभक्तीला जो कंटाळून पाठमोरा होईल, अतिथीचा आदर सत्कार करणार नाही व आपल्या जातीस संतोष देणार नाही, असा जो स्वधर्माचे आचरण न करणारा श्रीमंतीचा ज्याला ताठा भरला आहे आणि जो द्रव्यमदाने उन्मत्त होऊन केवळ भोगलोलूप विषयासक्त होईल, त्याला महत् संकटे येण्याचा थोर धोका आहे. त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल आणि असलेले भोगसुद्धा भोगावयास मिळणार नाहीत. जसं आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण वास करीत नाही किंवा दैवहीन करंट्याच्या घरी लक्ष्मी राहत नाही, तसा स्वधर्माचा लोप झाला म्हणजे सुखाचे आश्रयस्थान नष्ट झाले म्हणून समजावे. दीप मालवता क्षणीच त्याबरोबर जसा प्रकाशही नाहीसा होतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेव म्हणतो, प्रजाजन हो, जो आपापल्या वर्णाश्रम धर्माचे आचरण सोडतो त्यांचे स्वातंत्र्य नष्ट होते, हे नीट ऐका. म्हणून स्वधर्माचा जो त्याग करेल त्याला काळ यमधर्म शिक्षा करील आणि हा केवळ चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्वाचे हरण करील. मग रात्र झाल्यावर स्मशानाला जशी भूते व्यापून टाकतात तशी सर्व संकटे त्याच्याजवळ येऊन त्याला घेरतात, त्रास देतात. तसेच त्रिभुवनातील सर्व दुःख आणि हजारो प्रकारची पातके झाडून सर्व दैन्य दारिद्र्य ही त्याच्या ठिकाणी वास करतात. ह्याप्रमाणे त्या उन्मत्त मनुष्याची स्थिती होते आणि अशा दुःखात ते प्राणी कितीही रडू लागले, आक्रोश करू लागले तरी कल्पाचा अंत जरी झाला तरी त्यांची त्या दुःखातून मुळी सुटका होत नाही. ब्रह्मदेव प्रजेला असा बोध करतो की तुम्ही आपला स्वधर्म कधीही सोडू नका आणि इंद्रियांना स्वच्छंद वर्तन करू देऊ नका. ज्याप्रमाणे माशाला पाण्यातून बाहेर काढल्यावर त्या क्षणीच मृत्यू येतो, त्याप्रमाणे स्वधर्म त्यागाने तुमची स्थिती होईल आणि मग तुम्ही स्वधर्म केव्हाही विसरू नका. म्हणून तुम्ही सर्वांनी आपापले उचित कर्म करण्याविषयी आचरण्याविषयी नेहमी अनुष्ठेय तत्पर असावे, हेच माझे वारंवार सांगणे आहे. जो विहित कर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करण्यामध्ये आपल्याजवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो, आपले गुरु, आप्त व अग्नी यांचा पूजा करतो आणि यथाकाळी ब्राह्मणाची सेवा करतो व आपल्या पितरांच्या उद्देशाने जो श्राद्धाधिक नैमित्तिक कर्मे करतो आणि याप्रमाणे विहित कर्माचरण व पंचमहायज्ञादी करून जे यज्ञ शेष अन्न सहज बाकी राहील
ते यज्ञावशेष रूप अन्न सुखाने आपल्या कुटुंबासह सेवन करतो, ते शैव्य स्वरूप यज्ञ सेवन शेष सेवनच त्याच्या सर्व पातकांचा नाश करते. अमृताचे सेवन केल्यापासून ज्याप्रमाणे महारोग त्या महारोग्याला सोडून जातो, त्याप्रमाणे यज्ञावशिष्ट अन्नाचे सेवन केल्याने पातके त्याला सोडून जातात. ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ महात्मा यत्किंचित केव्हाही आत्मभ्रांतीला वश होत नाही, त्याप्रमाणे यज्ञ करून शेष राहिलेल्या अन्नाचे सेवन करणारा केव्हाही दोषाच्या तावडीत सापडत नाही. म्हणून स्वधर्माने संपादन केलेल्या द्रव्य स्वधर्मानेच खर्चावे आणि मग बाकी उर्वरित राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. भगवान श्रीकृष्ण सांगतात, पार्था, अशी ही सृष्टीच्या आरंभीची कथा आहे. ह्या रीतीने वागण्याशिवाय मनुष्याने अन्य मार्गाने वागू नये. याच्या उलट पक्षी जे पुरुष आपल्या शरीरासच आत्मा मानतात, विषय व सेवनार्ह भोग्य वस्तू आहेत असे मानतात, त्याविषयी त्यांच्या बुद्धीत दुसरे काही स्मरत नाही आणि हे संपत्ती वगैरे सर्व साहित्य यज्ञसंबंधी सामुग्री आहे हे न जाणता जे भ्रांतीत असतात आणि केवळ अहंकार बुद्धीने फक्त विषयोपभोग भोगण्याबरोबरच ज्यांची दृष्टी असते, जे आपल्या इंद्रियास अडवणारी अशा नाना तऱ्हेची उत्तम पक्वाने तयार करून आपणच त्यांचे सेवन करतात, ते पापी लोक केवळ पातकाचेच सेवन करतात असे जाण. वास्तविक पाहता जेवढी म्हणून संपत्ती आहे, ती सर्व संपत्ती स्वधर्मरूप यज्ञोपयोगी सामग्री हवनद्रव्य असे समजावे. मग ती स्वधर्मरूपी यज्ञानेच परमेश्वरास अर्पण करावी. हे सर्व सोडून पहा, ते मूर्ख लोक आपल्या स्वतःकरिताच नाना प्रकारचे पदार्थ तयार करतात. ज्या अन्नापासून यज्ञ सिद्धीत जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो, ते हे अन्न सामान्य योग्यतेचे नाही. ह्या अन्नाला साधारण असे समजू नये, तर अन्न हे पूर्णरूप आहे असे समज, कारण हे सर्व जगाचे जीवित हेतू म्हणजे जगण्याचे साधन आहे. हे यज्ञसंस्थेचे चक्र कसे आहे ते पहा. प्रथम अन्नापासून प्राणीमात्राची उत्पत्ती होते आणि पर्जन्यापासून सर्व ठिकाणी अन्न उत्पन्न होते. त्या पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून होते आणि यज्ञाची प्रकटता कर्मापासून होते. कर्माचे मूळ कारण वेदरूप शब्द ब्रह्म आहे आणि त्या वेदाची उत्पत्ती सर्वश्रेष्ठ परमात्म्यापासून होते आणि म्हणून हे सर्व चराचरात्मक जगत ब्रह्माधीन आहे. कर्माची केवळ मूर्ती जी यज्ञ, त्यात वेदरूपी ब्रह्म निरंतर वास करते. अर्जुना, ह्याप्रमाणे ह्या स्वधर्मरूप यज्ञाकरिता त्यांची मूळ पीठिका परंपरा तुला संक्षेपानं सांगितली. म्हणून जो उन्मत्त पुरुष सर्व प्रकारे उचित अशा ह्या स्वधर्मरूप यज्ञाचे ह्या लोके आचरण करीत नाही, तसेच जो दुराचरण करून इंद्रियांना आवडणारे विषय पुरविण्यात काळ घालवितो, तो केवळ पापराशी असून भूमीला केवळ भारभूत आहे असे समज. ज्याप्रमाणे अकाली आकाशात आलेले ढग निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे त्या उन्मत्त मनुष्याचे सर्व जन्म व साऱ्या जन्मातील कर्मेही निष्फळ होतात. ज्याला आपल्या स्वधर्माचे अनुष्ठान घडत नाही, त्याचे जीवन जिणे शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ आहे. म्हणून पांडवा ऐक, हा स्वधर्म कोणीही सोडू नये, तर सर्व भावाने एकमेव ह्यांचेच आचरण करावे. जर पूर्वकर्माने प्रस्तुत शरीर प्राप्त झाले आहे, पूर्वकर्माच्या संस्काराने कर्म करणे हे कर्तव्य ओघाने आले आहे, असे जर आहे तर आपले उचित कर्तव्य कर्म का सोडावे? अरे अर्जुना, हा मनुष्य देह प्राप्त झाला असता उचित कर्म करण्याची ज्यांना खंत वाटते ते मूर्ख गावंढळ आहेत. जो पुरुष आत्मस्वरूपामध्ये निरंतरचा निमग्न असतो, तो एकमात्र देहात व देहधर्मात वावरत असूनही कर्माने लिप्त होत नाही. कारण तो आत्मबोधाने संतोष पावलेला असल्यामुळे कृतकार्यच झालेला असतो. म्हणून सहजीच कर्मप्रसंगापासून मुक्त असतो. कर्मातील आसक्ती सुटलेली असते. ज्याप्रमाणे पोट भरून तृप्ती झाल्यावर स्वयंपाक करण्याची साधनेही आपोआप संपतात, त्याप्रमाणे स्वस्वरूपानंदात निमग्न झाल्यावर त्या निरंकुश तृप्तीने कर्मेही उरत नाहीत. जोपर्यंत अशा प्रकारचे आत्मज्ञान अंतःकरणात अभिव्यक्त झाले नाही, तोपर्यंतच ह्या कर्मयोगाचे साधन म्हणून आचरण करणे आवश्यक आहे. म्हणून नेहमी सर्व फळाची आशा सोडून देऊन तू निरंतर उचित अशा स्वधर्माचे आचरण करीत राहा. पार्था, ज्यांनी स्वधर्माचे आचरण निष्काम बुद्धीने केले, तेच या जगात खरोखर उच्चतम मोक्षपदास प्राप्त झाले. कर्मपद मात्राचा मुळीही त्याग न करता जनकाधिक चित्तशुद्धीद्वारा ज्ञानद्वारा मोक्ष सुखास प्राप्त झाले. याकरिता पार्था, कर्माचे ठिकाणी तो आस्था ठेवणे जरूर आहे, कारण त्या आस्थेपासून आणखीही एक सहजासहजी उपयोग होणार आहे. तो असा, कारण कर्माचे आपल्याकडून आचरण झाले असता
अज्ञ लोकांना सहज कित्ता गिरविता येईल व वळण लागेल आणि त्यामुळे त्यांची कर्मलोपामुळे होणारे दुःख अनायशी नाही तशी होतील. जे कृतार्थ झाल्यामुळे सहजच निष्काम झाले आहेत त्यांनाही लोकांवर त्यास वळण लावण्याचे उपकार करण्याचे कर्तव्य लोकदृष्ट्या राहील. जसा आंधळ्याच्या रांगेतील पुढारी डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून त्यांच्या चालीप्रमाणेच मार्ग चालतो, त्याप्रमाणे ज्ञान्यांनी स्वतः धर्माचे आचरण करून अज्ञानी जनास धर्माचे स्वरूप स्पष्ट करून योग्य मार्गास लावावे. जर ज्ञान्यांनी अशा प्रकारचे वर्तन केले नाही तर अज्ञानी लोकास काय कळेल, धर्माचरणाचे वळण कसे लागणार आणि त्यांना योग्य असा हा मार्ग तरी कोणत्या उपायाने समजेल. लोकात सामान्य नियम असा आहे की श्रेष्ठ लोक धर्मबुद्धीने जे आचरण करतात त्यालाच धर्म असे नाव ठेवून इतर सर्व सामान्य लोक धर्मबुद्धीने त्या कर्माचे आचरण करतात, असे हे वळण स्वभावताच आहे. म्हणून थोरांनी कर्माचा त्याग करू नये आणि साधू संतांना तर सत्कर्माचे आचरण विशेष काळजीने करणे अवश्य आहे. अर्जुना, आता फार लांब अशा दुसऱ्याच्या गोष्टी तुला कशाला सांगत बसू. मीच स्वतः या धर्माचरणाच्या मार्गाने वागत आहे. बरे, आता मला काहीतरी संकट पडले असेल म्हणून किंवा मी कसली तरी इच्छा धरली आहे म्हणून मी स्वधर्माचे आचरण करतो असे जर तू म्हणशील तर या जगात माझ्या इतका गुण व ऐश्वर्य यांनी संपन्न असा दुसरा माझ्या तोडीचा कोणीही नाही. असेही सामर्थ्य माझ्या अंगात असल्याचे तुला माहीत आहे. संदीपने गुरुचा मेलेलाही मुलगा आणून दिला नाही का, तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस. पण असाही जो मी निरीच्छ नित्य संतुष्ट तो सुद्धा मुकाट्याने कर्ममार्गाचे आचरण करीत आहे. परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणशील तर एका लोककल्याणाच्या उद्देशानेच एखाद्या सकाम पुरुषाने केवळ फळाच्या इच्छेने जसेच काळजीपूर्वक दक्षतेने धर्माचरण करावे तसेच मी स्वधर्माचे दक्षतेने आचरण करतो. कारण सर्व प्राणी आमच्यासारख्याच्या तंत्रावरच अवलंबून राहून चालणारे आहेत, तेव्हा त्यांनी भलतीकडे जाऊन केव्हाही कर्मभ्रष्ट होऊ नये. म्हणून जर आम्ही निरीच्छ होऊन आत्मानंद स्थितीमध्येच निमग्न राहिलो आणि धर्माचरण मुळीच केले नाही तर प्रजा बहुसागरातून कोणत्या तरुणोपायाने पार पडेल. वास्तविक संप्रदाय असा आहे की लोकांनी आमच्या वर्तनाकडे पाहावे, मग धर्माच्या वागणुकीचे प्रकार समजून घ्यावे. ही या लोकांची राहटी. आम्ही धर्माचरण केले नाही तर सर्वच बिघडून जाईल. म्हणून जो या धर्मात समर्थ व सर्व ज्ञान संपन्न असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये. फळाची इच्छा करणारा पुरुष फलाशयाने जितक्या दक्षतेने कर्माचरण करतो त्याप्रमाणे निरीच्छ ज्ञानवानानेही तितक्याच दक्षतेने कर्माचरणावर विशेष भर दिला पाहिजे. कारण अर्जुना, लोकसंस्था म्हणजे पुढे होणाऱ्या व्यवस्थित लोकसमुदायाचे पुन्हा पुन्हा सर्व रीतीने संरक्षण करणे आवश्यक आहे. म्हणून थोरांनी स्वतः सन्मार्गाने वागून लोकांनाही धर्माच्या वैदिक सरळ मार्गानेच लावावे. परंतु सामान्य जनाला लोकबाह्य वागण्याने आपण कोणी अलौकिक लोकांपेक्षा वेगळे श्रेष्ठ पुरुष आहोत असे भासू देऊ नये. त्याचप्रमाणे कर्माचरणे करून चित्तशुद्धी होण्याचे पूर्वी त्यांना नैष्कर्म्य ब्रह्मस्थितीचेही ज्ञान सांगू नये. जसे जे लहान मूल स्तनपान देखील मोठ्या आयासाने करते ते पक्वाने कसे खाणार. म्हणून अर्जुना, त्या तान्ह्या मुलाला ती देऊच नयेत. तसे यथाशास्त्र कर्माचरण करण्यास जो अनाधिकारी आहे त्याला ज्ञानमार्गाची थोरवी नैष्कर्म्यता थट्टेने सुद्धा सांगू नये, प्रकट करू नये. त्याला सत्कर्माचेच आचरण करण्यास लावावे, त्या सत्कर्माचीच प्रशंसा करावी आणि निष्काम झालेल्या पुरुषांनाही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. केवळ लोककल्याणाकरिता सिद्ध पुरुषाने कर्मयोगाचे आचरण केले असता त्यांना कर्मबंध भोगावा लागणार नाही, हे मात्र लक्षात ठेवावे. बहुरूप्यांनी जरी राजा राणीची सोंगे घेतली तरी त्याच्या मनात स्त्री पुरुष भाव मुळीच नसतो. पण लोकांनी घेतलेल्या सोंगाची बतावणी योग्य आहे असे दाखविण्याकरता ते तसे वागतात. आता तीच कर्मे कशी बाधक होतात हे म्हणशील तर अर्जुना, असे पहा की दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या डोक्यावर जर घेतले तर आपली मान त्या भाराने दडपून जाऊन अवघडणार नाही का. त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणामुळे जी बरी वाईट कर्मे होतात त्यांचा करता मीच आहे असे आज्ञ मनुष्य बुद्धिभ्रमाने म्हणतो. अशा रीतीने देहंकार धारण करणारा, देहतत्वभ्रांतीस पावलेला व स्वतःस मर्यादित समजणारा परिच्छिन्नतेच्या भ्रांतीस पावलेला जो मूर्ख, त्यास हा नैष्कर्म्य स्थितीचा गूढ तत्वज्ञान रूप परमार्थ केव्हाही उघड करू नये. कारण त्याला अनाधिकाऱ्यामुळे परमार्थ तत्व कळणार नाही आणि तो कर्मापासून भ्रष्ट मात्र होईल.
प्रस्तुत तुझे हित कशात आहे ते सांगतो, लक्ष देऊन ऐक. ज्यामुळे ही सर्व कर्मे उत्पन्न होतात, तो प्रकृती, भाव, देहाभिमान तत्त्वज्ञानांची ठिकाणी मुळीच नसतो. ते ज्ञानी देहाचा अभिमान सोडून गुण व गुणापासून होणारी कर्मे यांचे उल्लंघन करून देहात फक्त साक्षीत्वाने व्यवहार करतात. म्हणून सूर्यप्रकाशामुळे जरी प्राणिमात्राचे सर्व व्यवहार होत असले तरीही त्या जगाच्या कर्माने सूर्य जसा लिप्त होत नाही, त्याप्रमाणे ते जरी देह धारण करीत असले तरी कोणत्याही देहकर्माने बद्ध होत नाहीत. या लोकी प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो व गुणांच्या सपाट्यात सापडतो तोच कर्माने लिप्त होतो. इंद्रिय गुणांच्या अधीन होऊन आपापल्या व्यापारात वर्तत असतो. ते दुसऱ्याचे कर्म मीच करतो असे तो भ्रमाने मुळीच बळेच मुद्दाम आपल्या अंगावर घेतो, तो कर्माने बद्ध होतो. म्हणून सर्व विहित कर्माचे आचरण करून तू ती मला अर्पण करावी, पण चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी स्थिर ठेवावी. हे विहित कर्म ह्या कर्माचा मी करता आहे आणि अमुक फलासाठी हे कर्म मी करीत आहे असा अभिमान तो आपल्या चित्तात कदाचित उत्पन्न होऊ देशील, पण तो निर्माण होऊ देऊ नको. तू शरीराच्या स्वाधीन देहासक्त होऊ नको व सर्व इच्छा सोडून दे आणि मग सकल धर्म भोगांचा यथाकाली उपभोग घे. हे वर्म लक्षात ठेवून आता हातात धनुष्य घेऊन ह्या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा स्वीकार कर. जगात तू आपली कीर्ती वाढव, स्वधर्माचा महिमा वाढव आणि या दुर्योधनादी दुष्टांच्या भारापासून ह्या पृथ्वीला सोडव. पार्था, आता तू निशंक हो आणि ह्या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरे काही बोलू नको. अर्जुना, हे माझे अबाधित वादातीत मत आहे. त्या मतोपदेशाचा जे मोठ्या आदराने स्वीकार करतात आणि त्यांचे श्रद्धापूर्वक आचरण करतात ते सकळ कर्माचे आचरण करीत असले तरीही कर्मरहित आहेत असे तू जाण. म्हणून हे माझे मत हे कर्मनिश्चयाने आचरण्यास योग्य आहे. नाही तर देहातत्व भ्रांतीने देहाचे पाशात गुंतून इंद्रियाचे लाड पुरवून जे या माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात किंवा जे त्याला अगदी सामान्य दर्जाचे समजतात व त्याला तुच्छतेने पाहतात किंवा वाचाळपणे ती व्याजस्तुती प्रशंसात्मक आहे असे म्हणतात, ते मोह अविवेकरूपी मद्यपानाने झिंगलेले बोललेले आहेत व विषयरूपी विष अंगी भिनल्यामुळे त्या विषाने पूर्ण व्यापलेले आणि अज्ञानरूपी चिखलात गुंतलेले आहेत असे निसंशय समज. प्रेताच्या हाती दिलेले रत्न जसे वाया जाते किंवा जन्मांधाला उजाडले तरी त्या प्रकाशाचा त्याला जसा काही उपयोग होत नाही, अथवा चंद्रोदय किंवा चंद्रप्रकाश ज्याप्रमाणे कावळ्याच्या उपयोगी पडत नाही, ज्याप्रमाणे जे मूर्ख आहेत त्यांना निष्काम कर्मयोगाचा विचार रुचणार नाही, तसेच अर्जुना, जे ह्या परमार्थापासून परामुख आहेत त्यांच्याशी तो मुळीही भाषणसुद्धा करू नको. त्याप्रमाणे ते माझ्या या उपदेशाला मानित नाहीत. तेच या विचारावर भरवसा न ठेवता उलट त्यांची निंदा करतात. पतंग दीप प्रकाश सहन करतील काय? पतंगाने दिव्याला आलिंगन दिले असता तेथेच त्यांचे जसे अचूकपणे मरण आहे, तसेच विषयाचरण करण्यातच मूर्ख जीवांचा अचूक आत्मघात आहे. म्हणून कोणीही विचारवान मनुष्याने ह्या इंद्रियाचे कौतुकाने देखील लाड पुरवू नयेत. असे पहा, सर्पाबरोबर खेळता येईल का? किंवा वाघाचा सहवास सुखरूपपणे सिद्धीस शेवटास जाईल काय? हालाहाल विष प्राशन केले तर पचेल काय? बुद्धिपूर्वक नव्हे परंतु सहज खेळता खेळता जरी आग्ने लागला आणि तो जर भडकला तर त्यास आवरता येत नाही, तसे कौतुकाने इंद्रियाचे लाड पुरविले तरी मोक्षेच्छूला ते चांगले नाही. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले असता हे शरीर परतंत्र गुणाधीन जर आहे तर त्याच्याकरता यत्नाने नाना प्रकारचे विषय भोग मिळविण्याची खटपट का बरे करावी? आपण पुष्कळ यत्न करून जेवढी म्हणून संपादलेली संपत्ती आहे ती सर्वच्या सर्व खर्च करून या देहाचे अहोरात्र लालन पालन करावे. ह्या लोकात सर्व परिश्रम करून पुष्कळ संपत्ती मिळवावी व मग स्वधर्माचा त्याग करून त्या संपत्तीने केवळ देहाचे पोषण करावे हे उचित आहे का? मग हे शरीर तर पंचतत्वाचे झाले आहे. ते शरीर शेवटी पंचतत्वातच जाऊन मिळणार. त्यावेळी आपण केलेली विषय संपादनाची खटपट कोठे शोधित बसणार? ती फुकट नाही का जाणार? म्हणून पशुसारखे केवळ शरीर पोषण करावे म्हणजे उघड प्रत्यक्ष आपलीच हानी करून घेण्यासारखे आहे असे समज. याकरिता विषयभोगाच्या व पोषणाच्या विचारात मुमुक्षूने लक्ष ठेवू नये. विषय सेवनापासून प्रत्यक्ष सुख प्राप्त होत असता त्यात सुख नाही हे म्हणणे संयुक्तिक नाही असे तुला वाटल्यास सहज विचार केला असता इंद्रियांना आवडेल त्याच विषयाचे सेवन केले तर चित्ताला क्षणभर समाधान प्राप्त होईल हे खरे, परंतु ते समाधान म्हणजे बाह्यता संभावित दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे.
तो चोर जसा गावाची सीमा ओलांडली नाही तोपर्यंत क्षणभर स्वस्थ असतो आणि मग घोर वनात गेल्यावर तोच जसा सर्वस्वी नाश करतो, तसे ते क्षणभरचे विषय सुख आहे. विषाची मधुरता प्रथम खाताना गोड लागते, परंतु त्याच्या परिणामाचा विचार केला असता ती प्राणनाशक असते. इंद्रियाच्या ठिकाणी असणारा जो विषय काम तो प्रथम खोट्या विषय सुखाच्या दुराशेला लागतो. जसे गळाला लावलेले आमिष माशाला भुलविते, परंतु आमिषाच्या आत एक गळ आहे की जो आपला प्राण आहे, पण हे तो गळ झाकल्यामुळे जसा त्याला कळत नाही, तशी स्थिती या विषय सुखाच्या अभिलाषाने होईल. जर विषयाची इच्छा करील तर तो क्रोधाग्नीत पडेल. त्याप्रमाणे पारधी मारण्याच्या हेतूने हरण्याला चारी बाजूंनी मारण्याची संधी साधून वळवून आणतो, त्याप्रमाणे ह्या विषय सुखाची तरा म्हणून पार्था कामक्रोध हे घातक आहे असे समजून त्या विषयाचा संग तू करू नको आणि ह्या विषय व विषय इच्छा यास थारा देऊ नको. तसेच स्वधर्माचा या आत्मज्ञानाचा ओलावा नाहीसा होऊ देऊ नको. आपली स्वतःचा धर्म जरी आचरण्यास कठीण असला तरी त्याचेच आचरण करणे चांगले आहे. याहून दुसऱ्याचा आचार धर्म खरोखर दिसण्यात जरी चांगला दिसला तरी आचरण करणाऱ्याने आपल्या वेदविहित असलेल्या धर्माचेच आचरण केले पाहिजे. ब्राह्मण जरी दरिद्री असला त्याने शूद्राच्या घरची पक्वान्ने उत्तम असली तरी कशी सेवन करावीत सांग. त्याने असे हे अनुचित कर्म कसे करावे आणि जी गोष्ट प्राप्त करून घेण्यास योग्य नाही तिची इच्छा का धरावी, अथवा जरी इच्छाप्रमाणे तसे विषय प्राप्त झाले तरी त्याने घ्यावेत का ह्याचा तो विचार कर. तसेच लोकांचे मोठमोठे सुंदर वाडे पाहून गरिबाने आपल्या असलेल्या गवती झोपड्या कशा मोडून टाकाव्यात. आपली धर्मपत्नी जरी कुरूप असली तरी तीच जशी आपल्यास भोगण्यास योग्य त्याप्रमाणे वाटेल तेवढी कठीण आणि आचरण्यास दुर्घट असा स्वधर्म असला तरी तोच परलोक्याची सुख देणार आहे. साखर आणि दूध हे दोन पदार्थ गोड आहेत, सर्वानुभव सिद्ध आहे, पण ज्यांना जंत झाले आहेत त्यांना ते कुपथ्य वाईट परिणाम करणारे आहे. त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावे. अर्जुना, असे असताही जर रोग्याने ते सेवन केले तर त्याचा तो हटवादीपणाच नाही का ठरणार, कारण परिणामी त्याचे कारण त्यास हितकारक होणार नाही. म्हणून आपापल्या हिताचा विचार करून पाहिले तर जे दुसऱ्यास उचित असून आपल्यास अनुचित आहे त्याचे आचरण स्वहितदृष्ट्या कोणीही करू नये. किंबहुना स्वधर्माने आचरण करीत असताना जरी आपले प्राण जीवित खर्ची पडले तरी तो इहपर अशा दोन्ही लोकी खरोखर श्रेष्ठ असा मानला जातो. देवाधिदेव श्री शांग्रपाणी असे बोलले. हे भाषण ऐकून त्यावेळी अर्जुन म्हणतो, देवा, माझी एक विनंती आहे. आपण जे मला आता सांगितले ते मी सर्व खरोखर नीट ऐकले, परंतु आता मला जे काही पाहिजे ते मी विचारतो. देवा, हे असे कसे होते की ज्ञानींची सुद्धा स्थिती भ्रष्ट होऊन ते सन्मार्ग सोडून भलत्याच मार्गाने जातात. असे दिसून येते. असे का व्हावे? जे सर्वज्ञेय असतात व त्यांना त्याज्य काय व ग्राह्य काय आहे हे माहीतही असते, तथापि ते देखील स्वधर्म सोडून परमार्थाचे आचरण कोणत्या कारणाने करतात. जसे आंधळा मनुष्य धान्य आणि कोंडा यांची निवड करून निराळे करण्याचे जाणत नाही, तसे कधी कधी क्षणभर डोळ्यास कळत नाही असे का व्हावे? जे असलेला सर्व संग सोडतात तेच पुन्हा कितीही संग केला तरी ते तृप्त होत नाहीत. सर्व सोडून वनवासात असलेले पुन्हा व्यावहारिक लोकात येऊन राहतात. वास्तविक आपण पापापासून अलिप्त असावे म्हणून भीतीने लपून बसतात व पाप आपल्या हातून होऊ नये अशी इच्छा व प्रयत्नही करतात, परंतु त्यांना पुन्हा त्या पापातच कोणीतरी घातल्याची प्रतीती येते. ज्या विषयांची ते मनापासून किळस बाळगतात तेच विषय त्यांच्या जीवाशी येऊन जडून चिकटून राहिलेले दिसतात. ते चुकवायचा प्रयत्न केला तरी उलट ते पुन्हा पुन्हा येऊन त्यांना घेरतात. अशा रीतीने ज्ञानवानांच्या विषय सेवनात एक बलात्कार दिसतो. तो येथे बलात्कार म्हणजे बळजबरी करण्याचा आग्रह कोणाचा आहे हे देवाने कृपा करून मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला. तेव्हा हृदयरूपी कमलात वास्तव्य करणारा आणि योगीजन ज्यांचा निष्काम बुद्धीने इच्छा करतात असा जो पुरुषोत्तम तो अर्जुनास म्हणाला, सांगतो ऐक. अरे, हृदयामध्येच वास करणारे हे प्रत्यक्ष काम आणि क्रोध हेच पुरुषास पापामध्ये प्रवृत्त करणारे आहेत. असे आहेत की त्या कामक्रोधाच्या ठिकाणी दयेचा वाटा असा बिलकुल नाही. दुसऱ्याचा नाश करण्याविषयी हे कामक्रोध साक्षात यमाप्रमाणे सामर्थ्यवान मानले जातात. हे कामक्रोध ज्ञानरूप धनाच्या ठेवीवरचे नाग आहेत व विषयरूपी दऱ्याखोऱ्यातील वाघ आहेत आणि भजनमार्गीचे वाटमारे मांग आहेत असे समज. देहरूप डोंगरी किल्ल्यावरील मोठे दगड आहेत व इंद्रियरूप गावातील कोंडवाडे गावकूस आहेत आणि अविवेकात्मक भ्रांती वगैरे उत्पन्न करण्याच्या रूपाने यांचा जगावर
धाक दपटशहा आहे. हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत व मुळापासून असुरी संपत्तीतील आहेत. ह्यांचे भरणपोषण व तृप्ती अविद्येनेच केलेले आहे. हे वास्तविक रजोगुणापासून तयार झालेले आहेत खरे, तरी पण तमोगुणाचे फार आवडते होऊन राहिले आहेत. म्हणून तमोगुणाने आपले सर्वस्वपद अर्थात अनवधानता व अविवेक ह्यास दिले आहेत. म्हणून मृत्यूच्या नगरात ह्यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो, कारण हे जीविताचे शत्रू आहेत. यांच्या नुसत्या भुकेच्या इच्छेला हे विश्व एका घासाला देखील पुरे पडत नाही आणि आशा ही यांच्या व्यापाराची देखरेख व वृद्धी करते. जिने सहजलीलेने आपल्या मुठी मिटल्या असता त्यात मावण्याला 14 भुवने कमी आहेत, अशा तऱ्हेची जी भ्रांती ती आशेची अतिउलाडकी धाकटी बहीण आहे. भ्रांती केवळ भातुकली खेळता खेळता सहज तिने लोकरूपी खाऊन टाकते आणि त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या बळावर तृष्णा चांगली उपुष्ट झाली आहे. ह्या कामक्रोधांना मोहाच्या घरी मान प्रतिष्ठा आहे आणि जो अहंकार आपल्या करामातीने सर्व जगाला नाचवितो तो अहंकार यांच्याशी देवघेव करतो. ज्याने दंभाने पोटी असलेला सत्याचा कोथळा फोडून काढला व त्यात सत्याऐवजी दुष्ट कृत्यांचा पेंडा भरला, असा जो दंभ त्यास ह्यांनीच कामक्रोधांनीच जगात पुढे प्रसिद्धीला आणले. या कामक्रोधांनी पतिव्रता रूप शांतीला लुबाडून वस्त्रविहीन केले व त्याच वस्त्रालंकाराने मायारूप मांगिनीला सजविले आणि तिच्याकडून साधूचे समुदाय भ्रष्ट करविले. त्या कामक्रोधाने विवेकाचे आश्रयस्थानच नाहीसे केले, वैराग्याची कातडी काढली आणि इंद्रिय निग्रहाची जिवंतपणेच मान मुरगळून टाकली. ह्यांनी संतोषरूपी वन तोडले, धैर्यरूपी किल्ले पाडून जमीन दोस्त केले आणि आनंदरूपी लहान रोपटे उपटून टाकले. ह्यांनी ज्ञानाची रोपे खुडून टाकली, सुखाचे नावसुद्धा पाशाही पुसून टाकले आणि प्राणीमात्रांच्या हृदयात त्रिविध तापाचे निखारे पसरून टाकले. हे शरीराबरोबरच उत्पन्न झालेले असून अंतःकरणाशीच सारखे जडून राहिले आहेत, परंतु शोध करायला गेले असता ब्रह्मादिकासही ते सापडत नाहीत. हे कामक्रोध आत्मस्वरूपाच्या अगदी शेजारी आणि वृत्तीज्ञानाच्या पंक्तीला बसतात, म्हणून हे महाप्रलय करण्यास उचलून प्रवृत्त झाले तर कोणाला आवरत नाहीत. ह्यांचा काय पराक्रम सांगावा. हे कामक्रोध जीवाला पाण्याविषयी बुडवितात, अग्नीशिवाय जाळतात आणि प्राण्याला न कळता एकदम धरतात. हे शस्त्राशिवाय ठार मारतात, दोराशिवाय बंधन करतात आणि तत्ववेत्यांना तर प्रतिज्ञापूर्वक पैजेने ठार मारून टाकतात. अर्जुना, फार काय सांगावे. जेथे ज्ञान आहे तेथे कामक्रोध आहे. जसा साप चंदनाच्या मुळाला वेढे घालून राहतो किंवा पोटातील गर्भवेष्टनाच्या खुळीने जसा आच्छादित असतो, अथवा प्रभेशिवाय सूर्य, धुराशिवाय अग्नी किंवा मळहीन म्हणजे पाऱ्याशिवाय आरसा हा ज्याप्रमाणे कधीच सापडायचा नाही, किंवा बीज जसे कोंड्याने आच्छादलेलेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे कामक्रोधाशिवाय एकटे असलेले शुद्ध ज्ञान आमच्या दृष्टीस कधीच पडले नाही. अरे, ज्ञान हे स्वभावतः जरी शुद्ध आहे तरी कामक्रोधाने विशेष रूपाने आच्छादले असता ते गहन प्राप्त होण्यास अवघड होऊन बसले आहे. अगोदर कामक्रोधास जिंकावे व मग ज्ञान प्राप्त करून घ्यावे, पण त्या कामक्रोधाचा पराभव होऊ शकत नाही, म्हणून त्यास जिंकणे अगोदर कठीण. कारण ह्यांना जिंकण्याकरता जे जे अवसान अंगात आणावे ते उलट त्यांनाच सहाय्यकारी होते. जसे अग्नी विझविण्याकरता लाकडे टाकले असता ती त्यालाच प्रज्वलित करण्यास सहाय्य करते, त्याप्रमाणे जे जे उपाय करावेत ते सर्व यांनाच सहाय्यकारी होतात. म्हणून या जगामध्ये हठयोग्यांना देखील हेच कामक्रोधाधिक जिंकतात. मग हे कामक्रोध अजिंक्य झाले असे तुला वाटेल, तर तसे मात्र नाही. अर्जुना, असे हे कामक्रोध जिंकण्यास अवघड म्हटले तरी पण त्यास जिंकण्यास एकमात्र उपाय आहे, तो तुला सांगतो. तो तुला साधत असेल तर सांगतो. ह्यांचे मूळ वास्तव्य आश्रयस्थानी इंद्रिय ही आहेत आणि इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते. म्हणून ह्या इंद्रियांनाच अगोदर सर्वथैव जिंकून ताब्यात ठेव. असे केल्यास मग मनाची धाव कुंठित होईल, बुद्धीची सोडवणूक होईल आणि मग एवढ्यानेच या दुष्टांचा राहण्याचा आश्रय नाहीसा होईल. ह्याप्रमाणे ह्यांची अंतःकरणातून वस्ती पार मोडली म्हणजे हे खास निसंशय मेले असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ दृष्टीस पडावयाचा उरत नाही, त्याप्रमाणे राग आणि द्वेष जर पूर्णतः नाश पावले तर ब्रह्म प्राप्तिरूपी स्वराज्यच हाती आले असे समज. मग तो पुरुष स्वतःच निज सुख सोपभोगतो. हीच गुरुशिष्यांची गुह्य गोष्ट. हेच या संवादात विचाराने लाभणारे जीव ब्रह्माचे ऐक्य. तू येथे स्थिर होऊन येथे बसून कधी हलू नकोस. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्र ऐक. सकल सिद्ध मुकुटमणी देवी लक्ष्मीचे पती देवादिदेव श्रीकृष्ण ह्याप्रमाणे बोलले. आता यापुढे ते भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा पुन्हा सांगतील. ती ऐकून तेथे अर्जुन प्रश्न करील. त्या कथेची प्रतिपादन योग्य व त्यातील रसिकपणा ही
ऐकून श्रोत्यांना श्रवण सुखाचा सुकाळ होईल. श्री निवृत्तीनाथाचे दास जे श्री ज्ञानदेव ते म्हणतात, बाबांनो, बुद्धीला चांगले जागे करून आत्मज्ञान प्राप्तीच्या चांगल्या तयारीने मग तुम्ही श्रीकृष्णार्जुन संवाद ऐका, संवाद सुख भोगा.